नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रीट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे। आपले लेक्चर सिरीज सुरू आहे इन्सेक्ट इकॉलॉजी आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटवर। तर मित्रांनो, यामध्ये आपण IPMचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स पाहतोय। यामध्ये आपण मेकॅनिकल कंट्रोल, फिजिकल कंट्रोल हे दोन कंट्रोल आपण बघितले, कल्चरल कंट्रोल। त्याचप्रमाणे आपण आज एक नवीन कॉम्पोनंट बघणार आहोत। त्या कॉम्पोनंटचं नाव आहे बायोलॉजिकल कंट्रोल। काय नाव आहे? बायोलॉजिकल कंट्रोल। तर मित्रांनो, शब्दातच आहे, बायो म्हणजे काय? लिव्हिंग थिंग। बायो म्हणजे काय? लिव्हिंग थिंग। तर बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे काय? तर पॅरासिटॉइड, प्रिडेटर आणि पॅथोजन हे 3 P लक्षात ठेवायचे। पॅरासिटॉइड, प्रिडेटर आणि पॅथोजन। हे पॅरासिटॉइड, प्रिडेटर आणि पॅथोजन यांचा स्टडी करणं आणि यांचं युटिलायझेशन करणं। युटिलायझेशन कशासाठी? तर फॉर द कंट्रोल ऑफ इन्सेक्ट। तर हे पॅरासिटॉइड, प्रिडेटर आणि पॅथोजन यांचा वापर करून आपण जे इन्सेक्टचा कंट्रोल करणार आहोत याला काय म्हणतात? बायोलॉजिकल कंट्रोल। आणि ही टर्म कोणी कॉइन केली होती? तर मित्रांनो, स्मिथ या सायंटिस्टने ही टर्म कॉइन केली होती। तर नेक्स्ट मित्रांनो, डेफिनेशन आपण पाहिलीच आहे। पॅरासिटॉइड, प्रिडेटर आणि पॅथोजन यांचं स्टडी आणि युटिलायझेशन करणं, यांचा वापर करून इन्सेक्टचा कंट्रोल करणं म्हणजे काय? बायोलॉजिकल कंट्रोल। कशाचं? स्टडी आणि युटिलायझेशन। कशाचं? पॅरासिटॉइड, प्रिडेटर आणि पॅथोजन यांचं स्टडी आणि युटिलायझेशन करणं फॉर द कंट्रोल ऑफ इन्सेक्ट पेस्ट म्हणजे काय? बायोलॉजिकल कंट्रोल। बायोलॉजिकल कंट्रोलला काय म्हणतात? शॉर्टमध्ये बाय कंट्रोल देखील आपण संबोधतो। तर मित्रांनो, बायोलॉजिकल कंट्रोल सुरू करण्याआधी तुम्हाला एक मी स्टोरी सांगतो। 1888 कुठलं वर्ष होतं? 1888 मध्ये अमेरिकेमध्ये जी सिट्रस इंडस्ट्री होती, म्हणजे जे सिट्रस ज्युसेस वगैरे बनवले जायचे, ते सिट्रस इंडस्ट्री पूर्णपणे कोलॅप्स झाली। कोलॅप्स कशामुळे झाली? कारण की सिट्रसचं प्रोडक्शन पूर्णपणे कमी झालं। कारण की त्याचे सिट्रस ऑर्चार्ड होत्या, ते सिट्रस ऑर्चार्डमध्ये एक नवीन पेस्टचा अटॅक झाला होता। ती नवीन पेस्ट कुठली होती? ती नवीन पेस्ट होती कॉटनी कुशन स्केल। या कॉटनी कुशन स्केल नावाच्या पेस्टचा अटॅक झाला सिट्रसच्या क्रॉपमध्ये। त्यामुळे काय झालं? सिट्रसचं प्रोडक्शन पूर्णपणे कमी झालं आणि त्यामुळे जी सिट्रस इंडस्ट्री होती अमेरिकेतली ती पूर्णपणे काय झाली? कोलॅप्स झाली। त्यामुळे सर्व शेतकरी काय झाले? सर्व शेतकरी टेन्शनमध्ये आले। मग त्यांनी काय केलं? गव्हर्नमेंटला ही बातमी पसरली गव्हर्नमेंटपर्यंत की काय झाले? एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे आपल्या देशामध्ये। मग त्यांचा जे स्टेट एंटमॉलॉजिस्ट होते, त्यांच्या देशाचे जे स्टेट एंटमॉलॉजिस्ट होते मिस्टर CV रेले, यांनी काय केलं? त्याच्यावर स्टडी केला। तर इन्सेक्ट पेस्टवर काय केलं? स्टडी केला। तर स्टडी केल्यावर त्यांच्या निदर्शनात आलं की ही जी पेस्ट आहे कॉटनी कुशन स्केल, ही पेस्ट आपल्या देशातली नसून दुसऱ्या देशामधून आपल्या देशात आली आहे। तर त्यांनी काय केलं की आपल्याला जर ही पेस्ट कंट्रोल करायची असेल तर आपल्याला एक पेस्टचा नॅचरल एनिमी शोधावा लागेल। या पेस्टचा नॅचरल एनिमी शोधावा लागेल। तर हे मिस्टर CV रेले यांनी काय केलं? त्यांचा जो विद्यार्थी होता मिस्टर अल्बर्ट, याला काय पाठवलं? ऑस्ट्रेलियाला पाठवलं। आणि त्यांचं म्हणजे यांचं म्हणणं असं होतं की कॉटनी कुशन स्केल जी पेस्ट आहे ही ऑस्ट्रेलियावरून आली। मग यांनी काय केलं? ऑस्ट्रेलियाला अल्बर्टला पाठवलं आणि ऑस्ट्रेलियाने तिथून काय केलं? एक नॅचरल एनिमी इम्पोर्ट केला। तर नॅचरल एनिमीचं नाव होतं वेडालिया बिटल, सायंटिफिक नेम रोडोलिया कार्डिनालिस। हा जो वेडालिया बिटल होता, हा काय केला? ऑस्ट्रेलियामधून अमेरिकेत आणला आणि अमेरिकेत आणल्यावर काय केलं? सिट्रस फील्डमध्ये त्याला रिलीज केलं। आणि रिलीज केल्यावर काय झालं? या कॉटनी कुशन स्केलचा खूप छान प्रकारे त्याने काय केला? कंट्रोल केला। पुन्हा एकदा सेंट्रल इंडस्ट्री काय झाली? उभी राहिली आणि पुन्हा एकदा शेतकरी काय झाले? हॅप्पी झाले। तर हे जे एक्झाम्पल होतं, हे वेडालिया बिटलचं ऑस्ट्रेलियामधून अमेरिकेत आणणं, हे पहिलं एक्झाम्पल होतं जगातलं जेव्हा बायोलॉजिकल कंट्रोल कमर्शियली युटिलाइज झालं। तर याला काय म्हणतात? क्लासिकल बायोलॉजिकल कंट्रोल। याला काय म्हणतात? क्लासिकल बायोलॉजिकल कंट्रोल। म्हणजे एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये पेस्टचं इंट्रोडक्शन करणं। तसंच मित्रांनो, 1762 साली इंडियामधून मॉरिशसमध्ये हा मैना नावाचा बर्ड एक्सपोर्ट केला गेला होता। कशासाठी? फॉर द कंट्रोल ऑफ रेड लोकस्ट, या रेड लोकस्टच्या कंट्रोलसाठी। त्यानंतर 1898 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावरून एक बिटल मागवला होता। या बिटलचं नाव होतं क्रिप्टोलायमस मॉन्ट्रोझायरी। या बिटलचं नाव होतं। तर हा बिटल कायसाठी आणला गेला होता भारतात? तर फॉर द कंट्रोल ऑफ कॉफी ग्रीन स्केल। कॉफीवरची जी ग्रीन स्केल पेस्ट होती तिच्या कंट्रोलसाठी आपण हा प्रिडेटर ऑस्ट्रेलियावरनं आणला होता। त्याचप्रमाणे मित्रांनो, भारताने आतापर्यंत वेगवेगळ्या देशामधून नॅचरल एनिमी इम्पोर्ट केले। तर ते कुठले कुठले नॅचरल एनिमी आहे? तर एफिलिनस माली नावाचा जो नॅचरल एनिमी आहे तो कुठल्या इन्सेक्टच्या विरुद्ध इम्पोर्ट केला होता? तर ॲपल उल्लियाफिडच्या विरुद्ध इंट्रोड्यूस केला होता। कुठल्या देशामधून? इंग्लंडमधून। कुठल्या वर्षी? 1920 साली। त्याच्यानंतर रोडोलिया कार्डिनालिस आपण कशाच्या कंट्रोलसाठी आणला होता? कॉटनी कुशन स्केलच्या कंट्रोलसाठी आणला होता। कुठल्या देशामधून आणला होता?
USA मधून. कुठल्या साली? 1929 साली. त्याचप्रमाणे मित्रांनो हे वेगवेगळे इन्सेक्ट जे होते ते वेगवेगळ्या देशामधून वेगवेगळ्या इन्सेक्ट वेजच्या कंट्रोलसाठी आपण इम्पोर्ट केले गेले होते. तर यांचे नावं आणि कुठल्या पेजच्या विरुद्ध ते इंट्रोड्यूस केले गेले, त्याच्यानंतर कुठल्या कंट्रीमधून घेतले आणि कुठल्या वर्षी घेतले हे थोडं इम्पॉर्टंटली तुम्ही लक्षात ठेवा. थेरी नोट्समध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. नेक्स्ट आहे मित्रांनो क्वालिटीज ऑफ इफेक्टिव्ह नॅचरल एनिमी. जर जो नॅचरल एनिमी आपण इम्पोर्ट करणार आहोत किंवा जो नॅचरल एनिमी आपल्या पेस्टला कंट्रोल करणार आहेत, म्हणजे ज्या नॅचरल एनिमीचा आपण वापर करणार आहोत बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये, त्याच्या काय काय क्वालिटीज असल्या पाहिजे. तर पहिली क्वालिटी आहे ॲडॅप्टेबल टू एन्व्हायरमेंट. तो एन्व्हायरमेंटला कसा असला पाहिजे? ॲडॅप्टेबल असला पाहिजे, म्हणजे त्याचा ॲडॅप्टेशन कसा असला पाहिजे? इझी असला पाहिजे. त्याच्यानंतर होस्ट स्पेसिफिक. होस्ट स्पेसिफिक म्हणजे काय? ज्या होस्टच्या कंट्रोलसाठी, ज्या इन्सेक्टच्या कंट्रोलसाठी आपण त्याला आणलंय त्याने त्याच इन्सेक्टला कंट्रोल केलं पाहिजे, याला म्हणतात होस्ट स्पेसिफिसिटी. त्याच्यानंतर काय? मल्टिप्लाय फास्टर दॅन द होस्ट. त्याचं मल्टिप्लिकेशन कसं असलं पाहिजे? होस्टपेक्षा फास्ट असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय? त्याची लाईफ सायकल कशी असली पाहिजे? शॉर्ट असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याची होस्ट सर्चिंग कॅपॅसिटी, म्हणजे जो होस्ट आहे त्याला हॅबिटॅटमध्ये फाइंड करण्याची कॅपॅसिटी कशी असली पाहिजे? हाय असली पाहिजे. त्याच्यानंतर अमेनेबल फॉर इझी कल्चरिंग. जो नॅचरल एनिमी आहे त्याचं लॅबमध्ये कसं असलं पाहिजे? कल्चरिंगसाठी तो असला पाहिजे? इझी असला पाहिजे. त्यानंतर डिस्पर्सल कॅपॅसिटी, म्हणजे एका जागेवर दुसऱ्या जागेची मुवमेंट करण्याची जी कॅपॅसिटी ती अशी असली पाहिजे? हाय असली पाहिजे. त्याच्यानंतर फ्री फ्रॉम हायपर पॅरासाइट. हायपर पॅरासाइटपासून तो कसा असला पाहिजे? फ्री असला पाहिजे. आता हायपर पॅरासाइट काय ही टर्म आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर काय? सिंक्रोनाइज द लाईफ सायकल विथ होस्ट. त्याची लाईफ सायकल कशी असली पाहिजे? होस्टसोबत संलग्नित असले पाहिजे. म्हणजे होस्ट आणि त्याची लाईफ सायकल जर सिंक्रोनाइज झाली तर आपल्याला होस्टचा कंट्रोल काय होईल? चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल. तर ह्या होत्या मित्रांनो वेगवेगळ्या क्वालिटीज ऑफ इफेक्टिव्ह नॅचरल एनिमी. नेक्स्ट आहे मित्रांनो नॅचरल कंट्रोल. आता नॅचरल कंट्रोल म्हणजे काय? नेचरमध्ये इन्सेक्टची पॉप्युलेशन एक संतुलित लेवलला मेंटेन राहते. एक संतुलित लेवलला मेंटेन राहते. म्हणजे इन्सेक्टची जी पॉप्युलेशन आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होत असते, पण एक लेवलला ती काय असते? मेंटेन असते. कशामुळे मेंटेन असते? तर नेचरमध्ये जे फॅक्टर असतात बायोटिक आणि अबायोटिक, बायोटिक आणि अबायोटिक आपण जे फॅक्टर बघितले होते इकोलॉजीमध्ये, हे जे फॅक्टर असतात हे काय करतात? ते इन्सेक्ट पेक्सवर अटॅक करत असतात आणि त्यांचं पॉप्युलेशन काय ठेवत असतात? मेंटेन ठेवून असतात. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात नॅचरल कंट्रोल. आणि क्लासिकल बायोलॉजिकल कंट्रोल तुम्हाला सांगितलं, जे एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये त्याचं काय करायचं? इम्पोर्टेशन किंवा एक्सपोर्टेशन करायचं. आता मेथड्स ऑफ बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोलच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. पहिली मेथड काय? कन्झर्वेशन. कन्झर्वेशन म्हणजे काय? ज्या नॅचरल एनिमीज फील्डमध्ये अस्तित्वात आहे त्यांचं काय करायचं? संरक्षण करायचं. तर संरक्षण कसं करायचं? बाय मॅनिप्युलेटिंग द एन्व्हायरमेंट. बाय मॅनिप्युलेटिंग एन्व्हायरमेंटचं मॅनिप्युलेशन करून त्यांचं काय करायचं? संरक्षण करायचं. म्हणजे याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचं काय करायचं? तर इन्सेक्टिसाइडचा वापर कमी प्रमाणात करायचा, जेणेकरून काय होईल? जे नॅचरल एनिमीज होतील ते किल होणार नाहीत. त्याचप्रमाणे असे काही झाडं लावायची आपल्या शेतामध्ये जेणे काय होतील? नॅचरल एनिमी फील्डमध्ये अट्रॅक्ट होतील. याला काय म्हणतात? कन्झर्वेशन. त्याच्यानंतर इम्पोर्टेशन किंवा इंट्रोडक्शन म्हणजे काय? एका जागेहून दुसऱ्या जागेमध्ये नॅचरल एनिमीचं काय करायचं? इंट्रोडक्शन करायचं. वेडालिया बिटलचं आपण एक्झाम्पल बघितलं, ते होतं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर मित्रांनो ऑगमेंटेशन. ऑगमेंटेशन म्हणजे काय? तर नॅचरल एनिमीचं लॅबमध्ये काय करायचं? मास कल्चरिंग करायचं. लॅबमध्ये काय करायचं? त्याचं मास मल्टिप्लिकेशन करायचं. आणि मास मल्टिप्लिकेशन झाल्यावर त्याला काय करायचं? फील्डमध्ये रिलीज करायचं. त्या रिलीज करायच्या दोन मेथड आहे. एक म्हणजे इनोक्युलेटिव्ह मेथड आणि एक म्हणजे इनंडेटिव्ह मेथड. तर इनोक्युलेटिव्ह मेथड म्हणजे काय? इनोक्युलेटिव्ह मेथड म्हणजे काय? आपण सुरुवातीला स्मॉल क्वांटिटीमध्ये नॅचरल एनिमी फील्डमध्ये रिलीज करत असतो आणि आपल्याला जो कंट्रोल मिळतो तो काय मिळतो? मग या नॅचरल एनिमीच्या प्रोजेनीपासून आपल्याला पूर्ण थ्रू आउट द सीझन कंट्रोल मिळत असतो. आणि इनंडेटिव्ह रिलीज म्हणजे काय? जेव्हा आपल्याला गरज भासेल, म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतंय की आता इन्सेक्टचं पॉप्युलेशन फील्डमध्ये जास्त झाले त्यावेळेस आपण लार्ज अमाऊंटमध्ये नॅचरल एनिमी रिलीज करायच्या आणि त्याच जनरेशनपासून, म्हणजे ज्या जनरेशनचं आपण रिलीज करतोय त्याच जनरेशनपासून आपल्याला काय मिळेल? कंट्रोल मिळेल. इनोक्युलेटिव्ह रिलीजमध्ये काय होतं? प्रोजेनीपासून आपल्याला कंट्रोल मिळत होता. इनंडेटिव्ह रिलीजमध्ये त्याच जनरेशनपासून आपल्याला कंट्रोल मिळतोय. तर ह्या होत्या मित्रांनो वेगवेगळ्या मेथड्स ऑफ बायोलॉजिकल कंट्रोल. आता नेक्स्ट आहे मित्रांनो पॅरासिटॉइड. आता पॅरासिटॉइड म्हणजे काय? त्याच्या आधी आपण बघूया पॅरासाइट म्हणजे काय. पॅरासाइट म्हणजे काय? एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच डिपेंड ऑन अनदर ऑर्गॅनिझम फॉर फूड, शेल्टर अँड सर्व्हायव्हल. त्यासाठी फूड, शेल्टर आणि सर्व्हायव्हल या तीन गोष्टींसाठी एखादा ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहे
याला काय म्हणतात, पॅरासाइट. आणि पॅरासिटॉइड म्हणजे काय, पॅरासिटॉइड म्हणजे एखादा इन्सेक्ट जो एखाद्या आर्थ्रोपोडवर, आता आर्थ्रोपोड म्हणजे काय, आर्थ्रोपोडा फायलममध्ये जेवढ्या गोष्टी येतात, म्हणजे इन्सेक्ट येतात, माइट्स येतात, मिलीपेड येतात, सेंटिपेड येतात, त्याच्यानंतर क्रॅब्स येतात, ह्या सर्व गोष्टी. तर पॅरासिटॉइड म्हणजे काय, पॅरासिटॉइड म्हणजे एखादा इन्सेक्ट जो एखाद्या आर्थ्रोपोडवर डिपेंड आहे. कशासाठी, त्याच्या सर्व्हायवलसाठी, त्याच्या फीडिंगसाठी, त्याच्या शेल्टरसाठी. आणि तो काय त्याच्या फक्त इमॅच्युअर स्टेजेसमध्येच फक्त याच्यावर डिपेंड आहे. आणि तो काय करतो, इमॅच्युअर स्टेजेस काय करतात त्या पॅरासिटॉइडच्या, त्या आर्थ्रोपोडवर, त्या पॅरासाइटवर, त्या इन्सेक्टवर फीड करतात. आणि याचा जो ॲडल्ट असतो तो काय असतो, फ्री लिव्हिंग असतो. तर पॅरासिटॉइड म्हणजे काय, एखादा इन्सेक्ट जो कशावर पॅरासिटिक आहे, एखाद्या आर्थ्रोपोडवर पॅरासिटिक आहे. आणि तो काय असतो, त्याच्या फक्त इमॅच्युअर स्टेजेस ज्या असतात त्या काय असतात, या आर्थ्रोपोडवर पॅरासिटिक असतात. आणि या इमॅच्युअर स्टेजेस काय करतात, या आर्थ्रोपोडला पूर्णपणे डिस्ट्रॉय करतात थ्रू आउट द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट. आणि ह्या पॅरासिटॉइडचा जो ॲडल्ट असतो तो कसा असतो, फ्री लिव्हिंग असतो. याला म्हणतात मित्रांनो पॅरासिटॉइड. तर हे पॅरासिटॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता एक्टोपॅरासिटॉइड म्हणजे काय, जो एक्सटर्नली ग्रो करतो. एंडो म्हणजे काय, जो इंटरनली ग्रो करतो. क्लेप्टो म्हणजे काय, असा पॅरासिटॉइड जो अशा होस्टला अटॅक करतो जो होस्ट ऑलरेडी अटॅक झालेला आहे ज्या होस्टवर. म्हणजे पॅरासिटॉइड अटॅकिंग अ होस्ट ऑलरेडी पॅरासिटाइज बाय अनदर होस्ट, याला काय म्हणतात, क्लेप्टोपॅरासिटिझम. हायपर पॅरासिटॉइड म्हणजे काय, एक पॅरासिटॉइड दुसऱ्या पॅरासिटॉइडला अटॅक करतो, म्हणजे त्यांच्यात वाद होतात, त्याला म्हणतात हायपर पॅरासिटॉइड. त्याच्यानंतर सुपर पॅरासिटिझम म्हणजे काय, एक सिंगल होस्ट आहे, या सिंगल होस्टवर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ पॅरासिटॉइड अटॅक करतात. आणि सर्व इंडिव्हिज्युअल बिलॉंगिंग टू सेम स्पेसिस, एका सिंगल स्पेसिसला बिलॉंग करतात, त्याला म्हणतात सुपर पॅरासिटिझम. आणि मल्टिपल पॅरासिटिझम म्हणजे काय, सेम एक सिंगल होस्ट आहे, त्याच्यावर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल अटॅक करतात आणि सर्व इंडिव्हिज्युअल काय आहे, बिलॉंगिंग टू डिफरंट स्पेसिस, याला काय म्हणतात, मल्टिपल पॅरासिटिझम. त्याच्यानंतर आहे फॅक्टिशियस होस्ट. फॅक्टिशियस होस्ट म्हणजे काय, असा होस्ट जो लॅबोरेटरीमध्ये आपण मास कल्चरिंगसाठी वापरतो, त्याला म्हणतात फॅक्टिशियस होस्ट. त्याच्यानंतर मित्रांनो एक पॅरासिटॉइड म्हणजे काय, नावाचं जे जो एग स्टेजला डॅमेज करेल. एक्झाम्पल काय, ट्रायकोग्रामा जापोनिकम अगेन द राईस येलो स्टेम बोरर, हे त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो एग लार्वल पॅरासिटॉइड. आता एग लार्वल पॅरासिटॉइड म्हणजे काय, एग स्टेजला पॅरासिटॉइड डॅमेज करेल, ते एगचं रूपांतर लार्वामध्ये होईल आणि लार्वामधून ॲडल्ट पॅरासिटॉइडचा बाहेर येईल, याला म्हणतात एग लार्वल पॅरासिटॉइड. एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल चिलोनस ब्लॅकबर्नी अगेन द स्पॉटेड बोलवर्म. त्याच्यानंतर मित्रांनो लार्वल पॅरासिटॉइड म्हणजे काय, जो लार्वाला अटॅक करेल. एक्झाम्पल काय, इरिबोरस ट्रोकॅन्टेराटस अगेन द कोकोनट ब्लॅक हेडेड कॅटरपिलर. त्याच्यानंतर मित्रांनो लार्वल प्युपल पॅरासिटॉइड. आता लार्वल प्युपल पॅरासिटॉइड म्हणजे काय, असा पॅरासिटॉइड जो लार्वल स्टेजला डॅमेज करेल, तर लार्वाचं रूपांतर प्युपामध्ये होऊन देईल आणि प्युपामधून मग ॲडल्ट बाहेर निघेल, याला म्हणतात लार्वल प्युपल पॅरासिटॉइड. याचं एक्झाम्पल आहे आयसोटिमा जावेन्सिस. हा कोणाला अटॅक करतो, द टॉप शूट बोरर जो शुगर केनच्या याच्या लार्वाला तो अटॅक करतो. नेक्स्ट आहे मित्रांनो निम्फल आणि ॲडल्ट पॅरासिटॉइड. निम्फल आणि ॲडल्ट म्हणजे काय, जे निम्फ आणि ॲडल्टला डॅमेज करतील. एक्झाम्पल काय, एनकार्सिया फॉर्मोसा कायसाठी, व्हाईट फ्लायच्या निम्फ आणि ॲडल्टला डॅमेज करतील. त्याच्यानंतर आफिलिनस माली ॲपल उल्लिया फिडला. त्याच्यानंतर इपेरिकॅनिया मेलानुका शुगरकेन पायरेलाला. मित्रांनो मोस्ट ऑफ द पॅरासिटॉइड जे आहेत म्हणजे 80% पॅरासिटॉइड जे आहेत ते हायमेनोप्टेरा ऑर्डरमधून येतात. कुठल्या ऑर्डरमधून येतात, हायमेनोप्टेरा ऑर्डरमधून येतात. पण हा एकमेव पॅरासिटॉइड आहे इपेरिकॅनिया मेलानुका, जो कुठल्या ऑर्डरमधून येतो, जो लेपिडोप्टेरा या ऑर्डरमधून येतो. तर हे मित्रांनो हे एक नेहमी लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट मित्रांनो प्रिडेटर म्हणजे काय, असा ऑर्गॅनिझम विच इज लार्जर इन साईज दॅन द प्रे, जो त्याच्या प्रेपेक्षा कसा असतो, साईजमध्ये लार्जर असतो आणि तो त्याच्या लाईफ सायकलमध्ये मोर दॅन वन प्रे कंझ्युम करतो अँड कंझ्युम मोर दॅन वन प्रे इंडिव्हिज्युअल ड्युरिंग इट्स लाईफ सायकल, याला म्हणतात प्रिडेटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल वाघ म्हणजे काय, प्रिडेटर, आणि हरिण म्हणजे काय, प्रे. तर वाघ आणि हरिण याचे एक्झाम्पल लक्षात तुम्ही प्रिडेटर समजून घेऊ शकतात. तर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये आपण दोन प्रकारचे प्रिडेटर वापरतो. म्हणजे जनरली दोन प्रकारचे प्रिडेटर वापरले जातात.
एक म्हणजे ग्रीन लेसविंग, एक काय ग्रीन लेसविंग. एक काय मित्रांनो ग्रीन लेसविंग, याचं सायंटिफिक नेम आहे क्रायसोपरला कार्निया. ही जी क्रायसोपरला कार्निया ग्रीन लेसविंग, याचे जे ग्रब असतात, हिचे जे ग्रब असतात, हे ग्रब काय असतात, प्रिडेटरी असतात. म्हणजे ग्रब काय असतात, खातात. कुणाला खातात, तर हे अफिड्स, मिलीबग्स आणि स्केल जे असतात यांना काय करतात, ते खातात. याची ऑर्डर कुठली मित्रांनो, न्यूरोप्टेरा ऑर्डर आहे. त्याच प्रकारे कोलेप्टेरा ऑर्डर मधला जो क्रिप्टोलायमस मॉन्ट्रोजायरी हा जो बिटल आहे, हा बिटल काय करतो, आपिड्सला खातो. आपिड्सवर काय करतो, प्रिडेटर करतो. म्हणजे हा काय झाला, प्रिडेटर झाला. याच्या काय बोथ ॲडल्ट आणि ग्रब, हे काय आहे, याचे बोथ ग्रब आणि ॲडल्ट दोन्ही स्टेजेस जे असतात त्या कशा असतात, प्रिडेटरी असतात. ग्रीन लेसविंगचे फक्त ग्रब स्टेज ही प्रिडेटरी असते, ॲडल्ट स्टेज नसते. याच्या ग्रब आणि ॲडल्ट दोन्ही आहेत. तर थँक्यू मित्रांनो, आज एवढंच. आपण पुढच्या लेक्चरला नेक्स्ट कॉम्पोनंट बघूयात.